भगवान बिरसा मुंडा यांच्या 150व्या जयंतीनिमित्त दिल्लीत भव्य राष्ट्रीय जनजाती सांस्कृतिक महासंगम। देवगिरी प्रांतासह महाराष्ट्रातून हजारोंचा सहभाग। 7वी अखिल भारतीय जनजाती सुरक्षा मंचच्या वतीने भगवान बिरसा मुंडा यांच्या 150व्या जयंतीनिमित्त देशभरातील जनजाती बांधवांचा भव्य राष्ट्रीय स्तरावरील जनजाती सांस्कृतिक समागम कार्यक्रम रविवार दिनांक 24 मे 2026 रोजी दिल्ली येथील लाल किल्ला मैदानावर आयोजित करण्यात आला आहे। या कार्यक्रमासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून विविध राज्यांतील जनजाती संघटनांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि प्रतिनिधी सहभागी होणार आहेत। या ऐतिहासिक राष्ट्रीय मेळाव्यास देशभरातील सुमारे 500 जनजाती समूह सहभागी होणार असून 1.5 लाखांहून अधिक जनजाती बांधव एकत्र येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे। देवगिरी प्रांतातील 13 जिल्ह्यांचे नेतृत्व जनजाती सुरक्षा मंचचे संयोजक डॉक्टर विशाल वळवी करीत असलेल्या या महासंगमात महाराष्ट्रातून विविध जिल्ह्यांतून अंदाजे 15 ते 20 हजार महिला पुरुष सहभागी होतील। या कार्यक्रमात जनजातींच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा गौरव करण्यात येणार आहे। विविध राज्यांतील पारंपरिक नृत्य, वेशभूषा, लोककला आणि संस्कृतीचे दर्शन या महासंगमातून घडणार असून सांस्कृतिक आदानप्रदानासाठी राष्ट्रीय व्यासपीठ निर्माण होणार आहे। तसेच सामाजिक समरसता आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश या कार्यक्रमातून दिला जाणार आहे। कार्यक्रमासाठी आरोग्य सेवा, निवास, भोजन, वाहतूक, सुरक्षा आणि स्वच्छता यांसह सर्व सुविधांची व्यापक व्यवस्था करण्यात आली आहे। तुकमई एक रक्त ही राष्ट्रीय भावना अधिक दृढ करण्यासाठी हा कार्यक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वास जनजाती सुरक्षा मंचच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे। जनजाती सुरक्षा मंच देवगिरी प्रांतचे संयोजक व केंद्रीय टोळी सदस्य डॉक्टर विशाल वळवी, सहसंयोजक मौल्या गावित तसेच सदस्य अशोक पाडवी, भरत गावित, हर्षल ठाकरे यांनी समाजबांधवांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून संस्कृती संरक्षण आणि राष्ट्रीय व्यासपीठावरील वैचारिक चर्चेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे। मी डॉक्टर विशाल कुंवरसिंग वळवी, संयोजक जनजाती सुरक्षा मंच देवगिरी प्रांत आणि माझ्याबरोबर आमचे सहसंयोजक मौल्या दादा गावित, आमचे नंदुरबार जिल्ह्याचे देवगिरी प्रांताचे आणि नंदुरबार जिल्ह्याचे जनजाती सुरक्षा मंचाचे अशोक दादा पाडवी, भरत दादा गावित। आम्ही आज इथे पत्रकारांसमोर खरं तर एक पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे। त्याचं कारण म्हणजे भगवान श्री बिरसा मुंडांचं 150वी जयंती वर्षानिमित्त जनजाती सुरक्षा मंचातर्फे जनजाती सांस्कृतिक समागमचं आयोजन केलेलं आहे दिल्लीला। त्या निमित्ताने 500 जनजाती भारतभरातनं जवळजवळ 500 जनजातीचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी दिल्लीच्या लाल किल्ला मैदानावर स्वतःच्या पारंपरिक वेशभूषामध्ये स्वतःची संस्कृतीचं एक दर्शन दिल्लीकर आणि सगळे शहरवासी नगरवासी लोकांना होणार आहे। उद्देश फक्त एवढाच आहे की आपल्याला जल जंगल जमीन वाचवायचीच आहे, त्याच्याबरोबर आपल्या धर्म संस्कृती आणि पूजा पद्धती वाचवण्यासाठीचं एक व्यासपीठ आपल्याला निर्माण करायचं। त्या व्यासपीठाच्या निमित्ताने आपण सगळे एकत्रीकरण आपण पूर्ण भारतभरातनं आपण करत आहोत। तरी या नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यातनं सगळ्या जनजाती आणि आदिवासी बांधवांना सगळ्यांना आमंत्रण देत आहोत। आज आम्ही दिल्ली येथे या 24 मे रविवारी रॅलीच्या निमित्ताने आपण सर्वांनी तिथं हजेरी लावावी